गुंडागिरी करणाऱ्या माणसाला अंधारात सपोर्ट कधी करू नका, कारण गुंडागिरी करणाऱ्या माणसाला अंधारात सपोर्ट कराल तर गल्ली ते दिल्ली गुंडागिरी होऊन जाईल आणि सामान्य माणसाचं जगणं मुश्किल होऊन जाईल. गरीबाच्या झोपडीतला दिवा विझवण्याचा अधिकार देवानं तुम्हाला नाही दिला, म्हणून गरीबाच्या झोपडीतला दिवा विझवून स्वतःच्या घरामध्ये उजेड करण्याचा प्रयत्न कधीच करू नका. गरिबी काय असते ही मला विचारा महाराज. गरिबी लई वाईट असते. एखाद्या गरीबाला हिनवण्याचा प्रयत्न करू नका. सांगू तुम्हाला, गरीबाचं लेकरू बापा जवळ जावं काका, गरीबाचं लेकरू बापा जवळ जावं. बापाला म्हणावं बाबा 10 रुपये पाहिजे पेन्सिल घेण्याकरता. बाप एक काना मागं मारतो पोराच्या, पोराला सांगतो आता तुला पेन्सिल आणली होती, ती पेन्सिल लगेच संपली, लगेच तू 10 रुपये मागायला आला. पोराला वाईट वाटलं. पोराला वाईट वाटलं. पोरानं खाली मान घातली आणि पोरग रडत रडत शाळेत निघून गेलं. महाराज पोराची शाळेची पॅन्ट फाटलेली होती, तिला थिगड लावलेलं होतं. आमचा बाप उसाला दारे धरत होता. तोच बाप दुपारी 2 वाजता एका तलाठी कार्यालयात गेला. काही सरकारी काम त्याचं होतं. त्याला त्या सरकारी कर्मचाऱ्यानं 5,000 रुपये मागितले. आमच्या बापानं विचार नाही केला, घरी आला, बायकोचं मंगळसूत्र घेतलं आणि बायकोचं मंगळसूत्र सोनाराच्या काचेवर ठेवलं. सोनाराच्या काचेवर ठेवलेलं मंगळसूत्र त्याच्यावर शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पडलं काका. काच ओली झाली. सोनाराकडून 5,000 रुपये घेतले आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या हातात 5,000 रुपये दिले. बापानं खाली मान घातली. बाप घरी आला आणि बापानं परत उसाला मोटर चालू केली. बाप दारे धरता धरता गुडघ्यात मुडकं घालून रडत होता आणि त्याचा 4थीला जाणारा पोऱ्या बापाजवळ आला आणि बापाला म्हणतो बाबा का रडता, बाबा का रडता. आज बाप 4थीच्या पोराला जवळ घेऊन म्हणतो अरे आग लागो माझ्या गरिबीला आणि आग लागो माझ्या दरिद्रीला. अरे तू 10 रुपये मागितले पेन्सिलला देण्याकरता, तर मी तुला 1 रुपया सुद्धा दिला नाही. पण दुपारी सरकारी ऑफिस मध्ये टेबला खालून 5,000 मागितले. बायकोचं मंगळसूत्र मोडून 5,000 रुपये मला द्यावा लागले. ही भारत देशाची प्रगती आहे काका. जरा निवांत विचार करा. जर एखाद्या गरीबाचा तळताट घेत असाल, एखाद्या शेतकऱ्याचा तळताट घेत असाल, तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. मी एका साल घालणाऱ्या आईबापाचा मुलगा आहे. गरिबी काय असते मला विचारा. गरिबी जरा जवळून बघा. गरीबाला हिणवण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. कारण सांगू तुम्हाला, गरीब घरांना जन्माला येणं हे पाप नाही बा, पण पोरांनो गरीब घरात जन्माला येऊन गरीबच राहणं हे महापाप आहे बा. तुम्ही म्हणताल का? कष्ट करा. कष्ट करण्याची तयारी ठेवा. नका थोडे दिवस आहेत काम करण्याचे. पोरा तुम्ही लक्षपूर्वक आहे का? 22, 23, 25, 27, 30चे पोरं आहेत. माझ्या एक सांगू तुम्हाला, तुमच्या समोर उभा असलेला 33 वर्षाचा कीर्तनकार, आता आम्ही रोजचे किती 25 कमवू द्या, 30 कमवू द्या, किती कमवू द्या, लाखांना पैसे कमवू द्या, पण महाराज आजही तुम्हाला काही माणसं माझ्या परिचित आहेत. काही माणसं तुम्हाला अजूनही सांगतील का मी स्वतः आज सकाळी 2.5 पावणे 3 एकर डाळिंबाला फवारा मारून आलोय. माणसानं कष्ट सोडायचे नाही बा. जर तुम्ही कष्ट सोडाल तर तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही काका. कधीच यशस्वी होत नाही. तुम्हाला नोकरी नाही तोपर्यंत कष्ट करा. शेती आहे तुम्हाला, शेतीमध्ये काम करा. शेती नाही आहे तुम्हाला, लोकांच्या शेतामध्ये काम करा, पण कष्ट करण्याची तयारी ठेवा. हरामाचं भेटेल. स्वतःची हिंमत पाहिजे. स्वतः तेवढी ताकद पाहिजे. हे मी केलंय. ही गाडी माझी आहे, माझ्या बापाच्या पैशाची नाही, ही माझी आहे. ही जमीन माझी आहे म्हणा, मी म्हणू नका, पण माझी का म्हणा, स्वतःच्या हक्कानं म्हणा. शेवटी महाराज कष्ट केलेले वायाला जात नाही. आमचे आईवडील नेहमी मला म्हणतात, भाऊ काही झालं तरी चालेल, पण तुझ्या कष्टाचं फळ तुला भेटत आहे. लॉकडाऊन मध्ये ज्यांना ज्यांना कष्टाची सवय नव्हती, चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम झाला महाराज. शेती करा. महिला मंडळानं लय दानका उठवलाय. माझी पोरगी शेतीत काम करणार नाही. तुझी पोरगी काम करीन कुठं? फेसबुकवर करीन का? दरिद्री. 2.5 तास मुलगी मोबाईलवर ऑनलाईन राहते आणि 2 तास खुरपा घेऊ शकत नाही का? आणि पोरी जरा नीट आहे का? कान उघडे ठेवून
शेतीत काम करायला सुद्धा दानतच लागते महाराज. अशा मोबाईलवर गप्पा कुणी मारेल. तुम्हाला लईच नोकरीवाला पाहिजे ना नवरदेव, तर ऐका जरा एक वाक्य. लॉकडाऊन मध्ये नोकरीवाला सुद्धा येड्या बाबळीत येऊन झोपला हे विसरता कामा नये. शेवटी लाल बहादूर शास्त्रींनी त्यावेळेस घोषणा दिली होती, जय जवान जय किसान. जेवढा जवान महत्वाचा आहे तेवढा किसान महत्वाचा आहे. आणि तू म्हणते मला नोकरीवाला पाहिजे. तुला काय येतं, शेंबूड पुसता येतं का तुला? नोकरीवाला पाहिजे. कशाला नोकरीवाला पाहिजे? शेतीत काम कर दणकून. आणि एक वाक्य सांगतो महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का, ज्या घरात काम आहे त्या घरात इतरत्र गोष्टी सुचत नाही. यावर तुमचं काय मत आहे? फक्त माणूस कामात गुंतलेला पाहिजे. जो माणूस मोकळा आहे ना त्याला कुटाळे जाद आहेत काका. जो माणूस मोकळा आहे त्याला कुटाळे जादा. याच्या गाड्या करणार, त्याच्या गाड्या करणार आणि स्वतःलाच गाडी लावून घेणार. जो माणूस गुंतलाय, व्यस्त राहा ना, व्यस्त राहा. तुम्ही वेळ वायाला घालवू नका. काही काम करा, काय फरक पडत नाही. वावर तुम्ही म्हणता आमच्या वावरात काहीच काम नाही, काँग्रेस उपटा, पण निवांत बसू नका. तुम्ही जर पोरांनो, तुम्ही माझ्या वयाच्या आत म्हणून सांगतो, तुम्ही जर या वयात निवांत बसाल तर भविष्य धोक्यात आहे. भविष्य धोक्यात आहे काका. तुम्ही आता, मी तुमच्या जवळच आहे, पांढरीच्या पुलापासून माझं घर किती 15 किलोमीटर आहे. पण तुम्ही आमच्या विचारा काही महाराज मंडळींना, नाही तर तुम्ही येऊन बघा एकदा, का तुम्हाला वाटू शकत नाही हा माणूस जर एवढं फिरतो. एवढं माझा महिन्याचा प्रवास आहे 12 ते 13 हजार किलोमीटर. आणि 12-13 हजार किलोमीटर करून मी स्वतःची 6 एकर जमीन करून दुसऱ्याची 5 एकर वाटेनी करतोय. हे का करायचंय? तुमचं कष्ट करण्याचं वय आहे. एकदा मला सांग, 50-55 तुम्ही वलंडलं का काका कष्ट होऊ शकत नाही. या जुन्या माणसांना जे कष्ट होत आहेत ते होतील आम्हाला बाबा? नाही नाही. तेव्हा आहे तोपर्यंत कष्ट करणे. आम्हाला शाळेमध्ये कविता होती, चला मला आठवलं म्हणून सांगून जातो. कष्टाची बरी भाजी भाकरी, तुपा साखरेची चोरी नको. मानवा सत्यनीती सोडू नको. मानवा सत्यनीती सोडू नको. एक वेळेला कष्टाची भाजी भाकर बरी, पण तुपा साखरीची चोरी नको. म्हणून गरीबाला महाराज दुखवण्याचा प्रयत्न करू नका. सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जगाच्या बाजारामध्ये आई महत्वाची, बाप महत्वाचा आहे. तरुण मुलांकरता संदेश आहे माझा. आई बापावर मी बोलत असतो, पण बोलायला तेवढं मग घड्याळ तुटलं बा. किती वाजले बा? ते घड्याळ तुटल्यावर लय अवघड, टायमिंगच समजत नाही माणसाला. देतीन राम हरी महाराज नवं घेऊन आता बा. द्या इकडं लक्ष. हा एक 5 मिनिटं चाला ना, 5-10 मिनिटं अजून. हा चालू द्या, चालू द्या. जमलं तुम्हाला असं असल्यावर नाही गोड. चला द्या इकडे लक्ष. उगं तुमच्या सगळ्या चेहऱ्यांकडे पाहून, नाही तर तुम्हाला माझ्या आवाजावरून कळत असत माझा घसा जाम झालेला आहे 8 दिवसात 7-8 दिवसात. काय झालं, धावपळ जादा झाली कार्यक्रम. उगं हे का आता आरडलो याला एकमेव कारण आमच्या सतीश भाऊनं लावलेली सिस्टीम, लय गोड सिस्टीम लावली. असा तुम्ही जादा पैसे दिले का त्याला? नाही तर आमच्याकडे काटकसर करते ते. नाही फुकट आहे का? मग माझ्या सप्तेची तारीख देऊन टाकी दोन लगेच तुमच्या तर. लय गोडा आवाज लावला. नाही तर मग आज ठरवलं होतं, मी गाळच होतो आल्याला रुपाचा अभंग होतो, मी म्हणलं नको बा आज आरडायचंच नाही. पण महाराज इथं आलं का राहत नाही, दम निघत नाही. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं, फ्रेश माणसं असली म्हणजे बरं वाटतं. नाही तर मग आमच्या डोक्यात काय नसतं. जर लोक लेच गाळ असले ना, आमचं प्रमाण पेटे समयासी आपले पैसे घेऊन जावे. त्याला आनंद वाटला. त्याच्यात ही अशी सगळी आमच्यासारखी मंडळी असली म्हणजे अजून बरं वाटतं. शेवटचा एक 5 मिनिटामध्ये संदेश द्यायचे तुम्हाला महाराज. सगळं विसरा, पण आई वडिलांना नका विसरू. आई वडिलांविषयी मी बोलत असतो, आपल्याला बोलायला वेळ राहिला नाही. आई वडिलांविषयीचे मी 54 कथेचं लिखाण केलेलं आहे स्वतः. तुम्ही यूट्यूबला सर्च मारा, गेल्यानंतर चंद्रकांत महाराज खळेकर ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला ऐकायला भेटतील. बघ काय पाप केलं त्या आई, अशा बऱ्याच कथा आहेत त्याच्यात. आई कशाला म्हणायचं, बाप कशाला.
आईची सेवा आणि बापाची सेवा ईश्वर सेवा आहे. परत कधी योग आला तर निश्चित तुम्हाला आई आणि बाप सांगेल बा. पण आज मला या सर्व तरुण मंडळाकरता एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, पोरांनो, तुमचं आयुष्य बरबाद होऊन देऊ नका. हे आयुष्य परत नाही, हे आयुष्य परत नाही. लय मित्र करू नका, लय 10-15 मित्र करू नका, टुकार टाकार मित्र करू नका. लग्न आहे मित्र गौतमी पाटीलचा डान्स बघायला नेणारा नसावा. मित्र हा तुमच्या या कीर्तन मंडपामध्ये आणून बसवणारा असावा. हो, मित्र तुम्हाला धाब्यावर जेवू घालणारा नसावा. मित्र तुम्हाला महाराज एखाद्या सप्त्याच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवणारा असावा. मित्र त्याला म्हणतात ज्याला पापही सांगता येतं आणि ज्याला पुण्यही सांगता येतं, त्याला मित्र म्हणतात. बा एक सांगू तुम्हाला, ऐका बारकाईनं. जी गोष्ट माणूस बायकोला सुद्धा सांगत नाही, ती गोष्ट माणूस ज्या माणसाला सांगतो त्याचं नाव मित्र आहे. काका महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. लय मैत्रिणी करू नका, एकच मैत्रीण करा. मैत्रीण घरं फोडणारी करू नका. जरी एखादी घरं फोडणारी एखादीची मैत्रीण असेल तर तिनं आता कीर्तन संपल्या तिची गाठ घ्या आणि तिच्या 2 कानामागं टेकवा आणि तिला सांगा, बाई आपली मैत्री आजपासून संपली. कारण मित्र कसा असावा माहिती आहे का? ऐका, मित्र कसा असावा. कविताकार आहेत अनंत राऊत, प्राध्यापक अनंत राऊत सर. त्यांनी इतकं गोड वर्णन केलंय त्या मैत्रीचं. ऐका, मला आल्या आमच्या एका जणानं सांगितलं, महाराज तेवढं म्हणा बरं का. म्हणून महाराज तुमच्या तरुण मंडळाकरता लक्षपूर्वक ऐका, इतकं गोड आहे त्याचा अर्थ. ते सर सांगतायत, जोरात थाप थोडी मोकळी. दुःख अडवा याला उंबऱ्यासारखा मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा. मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा. मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी. आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा. मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा. काबुगा हिंडतो देव शोधायला. काबुगा हिंडतो देव शोधायला. मित्र असला जवळ जर मंदिरासारखा. मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी. चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे काजव्यासारखा. मित्रवन व्यामध्ये गारव्यासारखा. शेवटचं कडवं इतकं भावनिक लिहिलंय त्या सरांनी. एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो, हे बघ मित्रा, मी उद्या मरणार आहे आणि मी गेल्यानंतर मागची लोक रडणार आहे बाबा, पण तुला रडायचं नाही बरं का. तुला काय करायचं. इतकं भावनिक लिहिलंय काका. जाळताना मला जाळताना मला जाळताना मला देह ठेवासा. जाळताना मला देह ठेवासा.
टाकल्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा दुखाडवा याला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा